नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र अमोल आवळे आणि आज आपण मक्काच्या भावावरती चर्चा करणार आहे की मक्काच्या भावामध्ये घसरण का होते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या फेसबुक चॅनलला फॉलो करून घ्या। तर मित्रांनो, मक्काचे भाव कमी होण्याचे काही प्रमुख कारण आहे। तर याच्यामध्ये आता यावर्षी खरीपामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लागवड झालेली आहे, तर मार्केटला आवक वाढल्यामुळे मक्काचे हे भाव कमी झालेले आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्या मका पिकापासून इथेनॉल निर्मिती होत होती, तर आता तांदळापासून इथेनॉल निर्मिती होते आणि ती आपल्या मका पिकाविषयी अपेक्षाही थोडी स्वस्त पडते, तर त्यामुळेही मकाचे भाव कुठेही कमी झालेले मित्रांनो। त्यानंतर पोल्ट्री जो उद्योग आहे, कोंबडी खाद्य, तर याच्यामध्ये सुद्धा अजून मागणी पाहिजे तशी नाही आहे, त्यामुळे सुद्धा आपल्या मक्काच्या बाजारामध्ये आपल्याला घसरण बघायला मिळते। तर मित्रांनो, हे झाले काही प्रमुख कारण की गव्हर्नमेंटची खरेदी 2400 रुपये MSP आहे, तरीसुद्धा आपल्याला आज 1450 ते 1550 1600पर्यंत मका विक्री करावं लागते। तर येणारा काळ आपल्यासाठी कसा असेल हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू, की मक्काचे भाव पुढं वाढतील का हेच राहतील, हे आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू। आणि जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। तुमचा शेतकरी मित्र अमोल आवळे। जय जवान जय किसान।